आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सकाळी सरप्राईजचं नक्की कारण काय आहे हे सापडत नव्हतं, पण हे येऊ देत आता जयंतला घरी। या सगळ्याचा नक्की काय अर्थ आहे हे मी त्याला विचारणारच आहे। जानू, अरे सगळे गेले पण कशी झाली पार्टी? डिड यू ऑल हॅव फन? काय झालं जानू, तू अशी का बघतेस? कोणाचा फोन आहे हा जय? काय विचारतीये मी? हा फोन कोणाचा आहे जयंत? विनोदचा आहे। विनोदचा फोन इथे आपल्या घरात काय करतोय? आणि मग आता विनोद कुठे आहे? ऍक्च्युली जानू, त्या विनोदने जे काही केलं ना, त्यानंतर मी त्याला डायरेक्ट पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। त्याने खूप प्रयत्न केला मला समजवण्याचा, पण मी काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतो। मे बी त्या गडबडीत हा फोन इथेच राहिलाय। मला वाटलं तू परत घ्यायला येईल म्हणून मी तिथे त्या ड्रॉरमध्ये ठेवला होता। तू विनोदला पोलिसांच्या स्वाधीन केलंस? नाहीतर काय करायचं होतं मी जानू? तो विनोद पोलिसांपासून पळून इथे आला होता आणि नंतर मला न सांगता आपल्या घरात लपून बसला होता। पण मग तू त्याचा हा फोन परत घ्यायला आपल्या घरी का नाही आलाय? ज्या अर्थी तो इथे आला नाहीये ना, त्या अर्थी हेच वाटतं की तो घाबरलाय, नाहीतर अजूनही पोलीस कस्टडीमध्येच आहे। अच्छा, आणि हे काय? हा सगळा काय प्रकार आहे जयंत? हा जानू, हा व्हॉइस रेकॉर्डर आहे। व्हॉइस रेकॉर्डर? जयंत, माझ्या मित्रांना इथे पार्टी करायला बोलवून तू हा व्हॉइस रेकॉर्डर इथे लपवून ठेवला होतास? नाही, या आधी घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे तर मला सांगितलंच नाहीस, आणि आता हे व्हॉइस रेकॉर्डर? तुला नक्की हवंय काय जयंत? जानू, जानू ऐक माझं। अजिबात हात लावू नकोस मला। हे सगळं काय आहे ना ते आधी सांग। जानू, मला हे सगळं तो मॅड नक्की कोण आहे हे कळावं म्हणून मी केलं। जानू, मला माहिती आहे तुला या सगळ्या गोष्टीचा राग आला असेल, पण जानू मी इन्सिक्युअर झालो होतो रिअली। म्हणजे मला तो मॅड नक्की कोण आहे हे कसंही करून जाणून घ्यायचं होतं। मला सारखं वाटत होतं की तो मॅड तुझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि तू माझ्यापेक्षाही जास्त त्याच्याशी बोलत असशील। जयंत, अरे पण मी जानू, दिवसभर घरात नसतो। मला सारखी भीती वाटत असते की कोणीतरी तुला माझ्यापासून हिरावून घेईल, आणि ही भीती इतकी अति झाली ना, मला कसंही करून त्या मॅड पर्यंत पोहोचावंसच वाटलं। जानू, मला असं वाटलं की ऍटलिस्ट तू तुझ्या मित्र मैत्रिणींसोबत तरी त्या मॅड बद्दल बोलशील। तू नाही तर दुसरं कोणीतरी काहीतरी बोलेल त्या मॅड बद्दल। म्हणून तुमची ही पार्टी सुरू व्हायच्या आधी मी इथे तो व्हॉइस रेकॉर्डर लावून गेलो होतो। जानू, मला माहिती आहे की माझं असं वागणं चुकीचं आहे, हे सगळं मला कळतंय, पण मी काय करू? तुझ्यावर इतकं प्रेम करतो मी की मला सारखी ही भीती वाटत असते की तू मला कधीतरी सोडून जाशील, आणि ती भीती, ती अँझायटी मला सहन होत नाही जानू। त्यामुळेच माझ्याकडून असं हे विचित्र वागलं जातं। जानू, मला असं वागायला नाही पाहिजे, मला माहिती आहे। जानू, मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे। मी दुसऱ्या कोणासोबतही तुला शेअर करू शकत नाही जानू। मी नाही शेअर करू शकत, खरंच नाही शेअर करू शकत जानू। जयंत, हे बघ, तू शांत हो आधी, शांत हो, आणि हे बस बघू इथे, बस शांत हो। हा जयंत, मला सांग, तुला असं वाटूच कसं शकतं की तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाशी तरी क्लोज असेल?
मी याआधी कितीतरी वेळा तुला सांगितलंय, जेवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तेवढंच रादर त्याहूनही जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे जयंत. आणि प्रेमाचा अर्थ असा नसतो की तुम्ही समोरच्या व्यक्तीला स्वतःसोबत बांधून ठेवाल. आणि जयंत, आपण ऑलरेडी एका नात्यात बांधलो गेलो आहोत. नवरा बायको आहोत आपण, लग्न झालंय आपलं. मग मला सांग, आपल्यातलं नातं इतकं तकलादू कसं काही असेल? आपल्या दोघांचा आपल्या नात्यावर विश्वास असायला हवा, आधार वाटायला हवा आपल्याला त्या नात्याचा. सतत हे आपलं नातं तुटेल की काय, आपलं नातं तुटेल की काय, ह्या भीतीत जगणं म्हणजे प्रेम नसतं जयंत, कळतंय? म्हणजे तुला असं वाटतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये? जयंत, तू पुन्हा गैरसमज करून घेतोयस. हे बघ, मला माहितीये तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते, पण तुला हेही समजून घ्यावं लागेल की माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. जयंत, मला सुद्धा तुझ्याच सोबत आयुष्यभर राहायचंय आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तू ना सतत हे असं बघून माझ्या प्रेमाचा अपमान करतोयस जयंत. नाही जानू, मी तुझ्या प्रेमाचा अपमान नाही करत आहे, पण मला भीती वाटते जानू. त्याचं मी काय करू मला सांग ना. जयंत, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मी जीवाच्या आकांताने सांगतेय तुला, मी खरंच तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तू का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस? जानू, तुला ना माझ्या अशा या वागण्याचा खूप त्रास होत असेल ना? नाही, खरं सांग, तुला खूप त्रास होतो की नाही? म्हणजे मी असा सारखा इरिटेटिंग, वियर्ड, विचित्र वागत असतो जानू. खूप त्रास होतो ना? मला सांग जानू. नाही जयंत, मला अजिबात तुझ्या या वागण्याचा त्रास होत नाही. फक्त तुझ्या त्या प्रेमाच्या परीक्षा देऊन ना आता मी थकले जयंत. का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस? मला विश्वास ठेवायचा आहे जानू तुझ्यावर, खूप विश्वास ठेवायचा आहे, पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आय एम सॉरी. आय एम सॉरी, मी चुकीचं वागलोय तुझ्याशी. आय एम सॉरी जानू. मी पूर्ण प्रयत्न करेन ना तुझ्यावर विश्वास ठेवायचा, खरंच. आय प्रॉमिस. आय एम सॉरी, चुकी माझी. आय एम सॉरी. ऐक माझं, तू का सॉरी म्हणतोयस? मला सांग, इकडे बघ, तुला मॅडमुळे इन्सिक्युरिटी वाटतेय ना? जयंत, आज मी तुला प्रॉमिस करते, यापुढे मी मॅडशी कधीही बोलणार नाही. आणि जर का मी त्याच्यासोबत बोलले तर सगळ्यात आधी येऊन मी तुला सांगेन. आय प्रॉमिस. थँक्यू. थँक्यू जानू. थँक्यू जानू. थँक्यू. लक्ष्मी निवास